घराणेशाहीचं राज्याच्या राजकारणातलं वर्चस्व पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट झालंय। 288 मतदारसंघात तब्बल 237 उमेदवार घराणेशाहीतले होते। यातील 89 उमेदवार विजयी झाले आहेत। राज्यातील मतदारांनी घराणेशाहीशी संबंधित असलेल्या 89 उमेदवारांना विजयी करून विधानसभेत पाठवलं। राज्यातील सगळ्याच भागातून घराणेशाहीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक 77 घराणेशाहीचे उमेदवार होते। त्या खालोखाल विदर्भातून 49 तर मराठवाड्यातून 39 घराणेशाहीतून आलेले उमेदवार होते। मुंबई कोकणामधूनही 39 घराणेशाहीचे उमेदवार रिंगणात आले होते। खानदेशामध्ये घराणेशाहीचे 38 उमेदवार होते। घराणेशाहीतील एकूण 237 उमेदवारांपैकी 89 उमेदवार विजयी झाले आणि विशेष म्हणजे राज्यातील 61 मतदारसंघ 2 घराण्यात वाटले गेलेले आहेत। यावरून राज्यातील राजकारणावर घराणेशाहीची किती मजबूत पकड आहे हे स्पष्ट होतं। डॉक्टरचा मुलगा 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर थेट दवाखान्यात जाऊन इंजेक्शन देत नाही। त्यासाठी त्याला 12वीला मेरिटचे मार्क लागतात, त्याला मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यास करावा लागतो, पास व्हावं लागतं, इंटर्नशिप करावी लागते आणि मग जर त्याच्यामध्ये गुणवत्ता असेल तर त्याचा दवाखाना चालतो। इथे फक्त तुम्ही 21 वर्षाचे झालात आणि कुणाच्या तरी पोटी जन्माला आलात एवढा एकच निकष आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षात घराणेशाहीच्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या होती। घराणेशाहीतील प्रमुख उमेदवार कोण होते ते आता पाहूयात। गणेश नाईक आणि संदीप नाईक हे पितापुत्र रिंगणात उतरले होते। नवाब मलिक आणि सना मलिक, धर्मराव बाबा अत्राम आणि भाग्यश्री अत्राम हे बापलेक मैदानात उतरले होते। अजित पवार आणि युगेंद्र पवार आमने सामने आले, तर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे काका पुतणे वेगवेगळ्या मतदारसंघातून लढले। घराणेशाहीत भाऊही आघाडीवर होते। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, वरुण सरदेसाई, आशिष शेलार, विनोद शेलार, किरण सामंत, उदय सामंत, निलेश आणि नितेश राणे या भाऊ मंडळींनीही गर्दी केली होती। आम्ही पुष्कळ तिकीट देऊ पण शेवटी लोक स्वीकारतात, निवडून देतात। परंतु ज्या ठिकाणी घराणेशाही स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत ठेवला जातो। विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारे लाभार्थी बनवलं जातं किंवा त्यांना एकदम नामहरण केलं जातं। विशेष म्हणजे दोन्ही शिवसेनेनं दिलेले घराणेशाहीचे उमेदवार केवळ 19% आहेत। मात्र पक्षप्रमुख कुटुंबात दोन्हीकडेही घराणेशाही आहे। इतर पक्षांमध्ये घराणेशाहीचं वर्चस्वही बघायला मिळतं। एकंदरीतच राजकारणाला घराणेशाहीनं घातलेला विळखा सामान्य कार्यकर्त्यांना राजकीय वाटचालीत मोठा अडसर ठरणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र निवडणुकांचे निकाल चुकीचे असल्याचं वर्णन करताना शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर आरोप केले। चंद्रचूड यांनी घटनापदावर बसून देशामध्ये एक प्रकारची आग लावल्याची टीका त्यांनी केली। राज्यात आणि देशात सुरू असणाऱ्या घटनाबाह्य राजकीय गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे। महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं, त्या DY चंद्रचूडजी होते। महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं असून हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार संविधानाच्या विरोधात असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे। 26 तारखेलाच नवीन सरकार स्थापन होणं हे घटनेनुसार आवश्यक होतं। मात्र सरकारचे भाडोत्री कायदे पंडित आता काहीही कागद आणून दाखवतील असा टोलाही त्यांनी लगावला। त्यांचे भाडोत्री कायदे पंडित काही कागद आणून दाखवतील, पण आम्ही जर असतो तर एवढाला राष्ट्रपती राजवट लावली असती मी वारंवार। एकूणच सत्ता स्थापनेला होत असलेल्या विलंबावरून राऊत यांनी चंद्रचूड यांच्यावर जोरदार निशाणा साधला। प्रत्येक जोडप्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे किमान 3 मुलं असावीत असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी नको, कारण तो चिंताजनक आहे असं वक्तव्य
भागवत यांनी केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी कमी होत चाललेल्या लोकसंख्या दराबद्दल चिंता व्यक्त केली। लोकसंख्या वाढीचा दर कमी व्हायला नको असं लोकसंख्या शास्त्र सांगतं, हा चिंतेचा विषय असल्याचं मोहन भागवत म्हणाले। 2.1च्या खाली 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, 3 पाहिजे।